नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण. अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या जम्बोजेट विमान दुर्घटनेत 240 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात मुंबईत रेडिओ क्लब ते गेटवे ऑफ इंडिया असा मेणबत्ती मार्च आयोजित करण्यात आला. या शांतता मार्चमध्ये रिपाईच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माननीय सौ शीलाताई गांगुर्डे व मान्यवर तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा. आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वजण या अरबी समुद्राच्या ताजमहल हॉटेलच्या समोर आपण अत्यंत दुःखद कारणाने आपण या ठिकाणी जनरल मार्च काढलेला आहे. एक तर विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. ताजमहल हॉटेलमध्ये बरेच जज थांबलेले आहेत आणि आपण रेडिओ क्लबपासून चालत इकडे यायचं. पोलिसांची अडचण होती आणि पोलिसांची अडचणीमुळे मार्च न काढता आपण एकाच ठिकाणी सरकारने आपण करावे अशा पद्धतीचं परमिशन त्यांनी दिलं. आणि सरकारी आपलंच आहे, पोलीस आपलेच आहे. आणि दुःखदायक अशा घटनेच्या संबंधामध्ये दुःख व्यक्त करण्यासाठी 12 तारखेला 12 जूनला अहमदाबादमध्ये लंडनमध्ये चाललेल्या एअर इंडियाच्या एक मन भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा जो अपघात आहे, जगामध्ये कदाचित कुठल्याही प्लेनला अशा पद्धतीनं दोन्ही इंजिन झालेले आहे. 2-3 मिनिटांमध्ये टेकऑफ झाल्याबरोबर ताबडतोब विमान खाली पडलं. ही अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुःखदायक, अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. त्याला उशीर झालेला आहे. पण आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी त्या प्लेनमध्ये असणारे जे 245 12 त्यामध्ये पायलट, कॅप्टन, पायलट आणि क्रू होता. 230 प्रवास होते. त्याच्यामध्ये एक प्रवास घडलेला आहे. 241 लोकांचे मृत्यू त्यामध्ये झालेले आहे. विजय रुपाणी हे गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी माझी अत्यंत फार जवळचे संबंध होते. आणि त्यांचासुद्धा ते 3-4 दिवस ते त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी लंडनमध्ये होती. आणि त्यांची 2-3 वेळा त्यांचं प्लेन कॅन्सल झालं त्यांच्या इतर आणि 12 तारखेला ती निघाली आणि विमान उडालं आणि लगेच ते खाली पडलं. त्या अपघातामध्ये इतरही काही लोक गरवलेले आहेत. त्या ठिकाणी ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती ते विमान पडलं, त्या ठिकाणी अनेक डॉक्टरचा, अनेक इतर लोकांचाही त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. अशा पद्धतीनं त्या मृतात्म्यांना शांती लाभली. त्या मृतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी वाटचालीवर अजिबात नाही, पण त्या मृतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. हे आपल्या मनामधली जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण या गेट ऑफ इंडिया जे आहे, इंडियाचं जे गेट आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. म्हणून या ठिकाणी मी त्या मृतात्म्यांना आदरांजली अर्पण करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मुंबई प्रदेशच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि सर्वांनी 2 मिनिटं
शांतपणे उभं राहायचं आहे, त्यांना ड्रंक करायचं. अहमदाबाद इथे विमान अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे निष्पाप जीव गमावलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व खरं तर ही खूपच दुःखद घटना आहे. जेव्हा एका परिवारातले माणसं जातात आणि त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळतो आणि इतके छान लहान लहान मुलं त्याच्यामध्ये, ज्यांचा इतके सुंदर मुलं लहान लहान, त्यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांना आपला प्राण गमावा लागला. खरं तर आम्ही एक पक्षाच्या वतीने एक मेसेज सुद्धा देतोय की इतरही काही विमानं असतील, त्यांची कंपनी असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या काही हे पास नाही, त्यांचे जे यंत्रणा असतील त्यांची त्यांनी ऑडिट केलं की नाही, किंवा त्यांचं ते विमान उडण्याच्या अगोदर त्यांची जे सिस्टम असते ते त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यावर पण एक कोणतरी त्यांनी एक टीम केली पाहिजे, जेणेकरून अशा घटना घडणार नाही. कारण की या घटना इतका तीव्र होतं की प्रत्येकाच्या काळजाला, मला वाटतं मुंबई नाही तर पूर्ण देशामध्ये प्रत्येकाचा एक असा माणूस नसेल की त्याच्या काळजाला वेदना झाल्या नाहीत. आणि इतका वेदना होतात की 2-3 दिवस आम्ही सुद्धा त्याच्यातून आलो नाही. सांगायचं तात्पर्य असं की माझा मुलगा दिल्लीला असतो आणि तो नेहमी विमाने ये जा करतो. तो इतका घाबरला होता की तो बाय रोड आला मुंबईला, आणि बाय रोड मुंबईवरून तो दिल्लीला गेला. म्हणजे इतका माणूस काही हादरलेला आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन करतो, प्रत्येक विमान कंपनी जे असेल की त्यांनी सुद्धा त्यांच्या जे पण यंत्रणा असतील त्या त्यांनी बघून त्यांची एक कमिटी नेमून तरच त्यांनी ते विमान उडवावं आणि पुन्हा अशा घटना होणार नाही. ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व परिवाराची आमची मागणी आहे की अशा घटना पूर्ण होणार नाही. पुन्हा एकदा माझ्या परिवाराकडनं, माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या पूर्ण रिपब्लिकन परिवार आज जो अहमदाबाद इथे विमान अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे निष्पाप जीव गमावलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व. खरं तर ही खूपच दुःखद घटना आहे. जेव्हा एका परिवारातले माणसं जातात आणि इतके छान लहान लहान मुलं त्याच्यामध्ये, ज्यांचा इतके सुंदर मुलं लहान लहान, त्यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांना इतरही काही विमानं असतील, त्यांची कंपनी असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या ते त्यांचे जे यंत्रणा असतील त्यांची त्यांनी ऑडिट केलं की नाही, किंवा त्यांचं ते विमान उडण्याच्या अगोदर त्यांची जे सिस्टम असते ते त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यावर पण एक कोणतरी त्यांनी एक टीम केली पाहिजे, जेणेकरून अशा घटना घडणार नाही. कारण की या घटना इतका तीव्र होतं की प्रत्येकाच्या काळजाला, मला वाटतं मुंबई नाही तर पूर्ण देशामध्ये प्रत्येकाचा एक असा माणूस नसेल की त्याच्या काळजाला वेदना झाल्या नाहीत. आणि इतका वेदना होतात की 2-3 दिवस आम्ही सुद्धा त्याच्यातून आलो नाही. सांगायचं तात्पर्य असं की माझा मुलगा दिल्लीला असतो आणि तो नेहमी विमाने ये जा करतो. तो इतका घाबरला होता की तो बाय रोड आला मुंबईला, बाय रोड मुंबईवरून दिल्लीला गेला. म्हणजे इतका माणूस वाईट हादरलेला आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन करतो, प्रत्येक विमान कंपनी जे असेल की त्यांनी सुद्धा त्यांच्या जे पण यंत्रणा असतील त्या त्यांनी बघून त्यांची एक कमिटी नेमून तरच त्यांनी ते विमान उडवावं आणि पुन्हा अशा घटना होणार नाही. ही रिपब्लिकन पक्षाच्या सर्व परिवाराची आमची मागणी आहे की अशा घटना पूर्ण होणार नाही. पुन्हा एकदा माझ्या परिवाराकडनं, माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, महिला मंडळाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. जय भीम, आणि हे खरं तर एअर इंडिया एअरलाईन्स त्यांनी इतरही एअर इंडिया जे एअरलाईन्स आहेत त्यांनी सुद्धा आता आपल्या संपूर्ण जेव्हा फ्लाईट टेकआउट होतं त्याच्या अगोदरची जे चेकिंग असते ते व्यवस्थित सुरक्षित करून पुन्हा त्यांना सिग्नल देऊ. आणि आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही असताना श्रद्धांजली राहिलेली आणि एअरलाईन्सची